अखेर हिंदी सक्तीचा जो जी.आर. होता तो मागे घेण्यात आलेला आहे। सेना आणि मनसेचा मिळून एक भव्य दिव्य असा विराट मोर्चा निघणार होता। या मोर्चाला स्थगिती मिळाली, मात्र आता मोर्चाचं रूपांतर जे आहे ते एका विराट सभेमध्ये होणार आहे। पहिल्यांदाच दोन्ही पक्ष एकाच मंचावरती असणार आहे। अनेकदा ठाकरे बंधू एका मंचावर आले किंवा एखाद्या कार्यक्रमात भेटले तर खूप बातम्या होतात, हेडलाईन्स येतात, ब्रेकिंग न्यूज येतात, मात्र पहिल्यांदा ऑफिशियली दोन्ही नेते आता एका मंचावर असणार आहेत, दोन्ही पक्ष एकत्र असणार आहेत। माझ्याबरोबर शिवसैनिक आणि मनसैनिक दोन्ही आहेत। छान दिसताय खरं तर सगळे एकत्र पाहून। तुम्हाला स्वतःला कसं वाटतंय? आमचे चेहरे चांगले दिसतात का आम्ही सैनिक म्हणून चांगले दिसतोय? सैनिक म्हणून बस मग आम्ही सैनिक हा कधी लढायला तयार असतो आणि जो वरचा आदेश येईल त्या आदेशाचं आम्ही पालन करत असतो। ज्या पद्धतीने आता महाराष्ट्र सरकारने जो निर्णय बदललाय त्याची प्रचिती म्हणजे दोन्ही ठाकरे एकत्र येणार ह्याची त्यांनी घेतलेली धडकी आहे आणि त्या धडकीचं उत्तर त्यांनी जी.आर. रद्द करून दिलेलं आहे। मराठी माणसाला एकत्र येऊन द्यायचं नाही म्हणून त्यांनी आदल्या दिवशी जी.आर. काढलेला आहे। आजपासून खऱ्या अर्थाने सेशन सुरू झालेलं आहे आणि सेशनमध्ये हा विषय सर्व विरोधक तुटून पडतील याची त्यांना भीती वाटली म्हणून त्यांनी कालच तो जी.आर. रद्द केलेला आहे आणि हा खऱ्या अर्थाने मराठी माणसाचा विजय आहे। जरी जी.आर. रद्द झाला असला, मोर्चा रद्द झाला, खरं तर या मोर्चाची सगळ्यांना आकर्षण म्हणू शकतो आपण किंवा एक एक्सपेक्टेशन होतं की आपल्याला सहभागी व्हायला मिळेल। पहिल्यांदा दोन्ही पक्ष किती ताकदीने एकत्र येऊ शकतात हे सरकारला पण पाहायला मिळेल। कार्यकर्ते म्हणून आता हा मोर्चा होणार नाहीये, मात्र सभा होणार आहे। कार्यकर्ते म्हणून काय वाटतं? नाही, मुळामध्ये हा मराठी माणसाचा विजय आहे आणि जो मोर्चा काढणार तो मराठी माणसासाठी काढणार होतं। माननीय राजसाहेबांनी सांगितलं होतं की ह्या मोर्चामध्ये कोणताही झेंडा नसेल, कोणताही पक्ष नसेल, फक्त जे असेल ते फक्त मराठी माणूस आणि मराठी माणसाचे विचार आणि त्याची ह्या विजयाची खऱ्या अर्थानं आता 5 तारखेला विजयाचं जे काय स्वरूप होणार आहे ते अजून आम्हाला वर्ण ज्याप्रमाणे आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे काम करणार आहोत। काही ठरलंय किती जण जाणार आहात? आधीची तयारी आणि आताची तयारीत काही फरक आहे? 100% काही फरक नसतो। सांगितलं ना, आम्ही सैनिक आहोत। सैनिकाला तयारीची काही हे नाही पडत। सांगितलं आदेशाला की तुम्ही मुंबईला यायचंय, मग आम्ही आमच्या ताकदीनुसार आमचे बंधू गणेश असतील किंवा त्यांचा सर्व पक्ष असेल हे सर्वजण आम्ही ताकदीनिशी जाऊ। ज्या पद्धतीने आम्ही मोर्चाला ताकद लावली होती त्याच्या किंबहुना डबल ताकद लावू, कारण त्यांनाही कळेल की आता ठाकरे ब्रँडच्या विरोधात जायचं नाही। जर यांच्या विरोधात गेलो आपण तर काय होतोय, पक्ष फोडून झाले, कार्यकर्ते फोडून झाले। आज भारतीय जनता पार्टीच्या जे काही आमदार खासदार आहेत त्याची जर व्यवस्थितपणे तुम्ही गणना केली तर इतर पक्षाचे जास्त कार्यकर्ते आहेत। माझं उलट भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की खऱ्या अर्थानं तुम्हाला आता मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी यायचं असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, शिवसेना असेल, हा एकमेव असा पक्ष राहिला आता की तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं हित जपतोय, कुठल्याही गुजरातचं हित बघत नाहीये। काय वाटतंय, दोन्ही ठाकरे बंधू एकाच मंचावरती पहिल्यांदा येतात, काही अपेक्षा आहेत कार्यकर्ते म्हणून की काय बोलणं अपेक्षित आहे किंवा कशी ही सभा होईल असं वाटतंय? तुम्ही बघू शकता की दोघं भाऊ एकत्र येणार म्हटलं तरी या राज्य सरकारची पायाखालची वाळू सरकली। त्यांनी अर्जंटमध्ये तो मेळावा होण्याच्या आधी म्हणजे तो विराट मोर्चा होण्याच्या आधीच त्यांनी जी.आर. रद्द केला। तर ही जी धास्ती त्यांच्या मनामध्ये बसलेली आहे ती बघा संपूर्ण महाराष्ट्रातले का नाही कॉमन पब्लिकची इच्छा आहे की दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे। तुम्ही आता गजा भाऊंना म्हटले की आनंद वाटतो तुम्हाला बघताना, ह्या सेम भावना सगळ्या लोकांच्या मनामध्ये। तर नक्कीच तुम्हाला सांगतो की ताई की भविष्यामध्ये दोघं भाऊ एकत्र आल्यानंतर खूप मोठी ताकद, एक चांगला सक्षम विरोधी पक्ष तयार होणं गरजेचं आहे। कारण हे सरकार आजकाल कोणाचं ऐकत नाही, कोणाच्या शब्दाला हे भीक घालत नाही, त्यामुळे त्यांना जबाब विचारणार कोणतरी सक्षम विरोधी पक्ष पाहिजे ते या ठिकाणी उभं राहताना महाराष्ट्राला दिसतंय। राहिला विषय त्या दिवशीच्या त्या मेळाव्यामध्ये किंवा त्या सभेमध्ये काय बोलायचं ते ते वरिष्ठ नेते ते त्यांच्या पद्धतीने त्यांची भाषणं त्यांचे मनातल्या भावना व्यक्त करतील एवढं मला वाटतं। पुण्यातून किती मनसैनिक जाणार? पुण्यातून जितकी संख्या आमची मोर्चाला जाणार होती तेवढीच विजय मेळाव्यालाही जाईल आणि आमच्या सर्व बैठकाही चालू होत्या। विभाग लेवलला, वार्ड लेवलला आमच्या सगळ्यांच्या शिवसेनेच्या मनसेच्या दोघांच्या बैठका चालू होत्या। विजय मेळावा जरी जाहीर झाला तर आम्ही सगळे सैनिक त्या आदेशाचं पालन करून आम्ही त्या मेळाव्याला सर्व जल्लोष करून आम्ही सामील होऊ आणि हा विजय मराठी माणसाचा आहे। फक्त पुण्यातनं महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिकच जाणार नाही तर पुण्यातला जो मराठी माणूस ज्याला स्वतः भाषेवरती अभिमान आहे तो पण त्या विजय मेळाव्याला सहभाग होईल। मला वाटतं पत्रकारांनाही अभिमान वाटलेला की हा जी.आर. रद्द झाल्यानंतर, कारण हा लादल्या जात होता, हा लादून म्हणजे एक दडपशाही सरकार आपल्यावर करत होतं। पहिली ते चौथीच्या मुलांना नीट त्यांची मायबोली त्यांना मराठी भाषा त्यांना बोलता येते, त्यांच्यावर आपण त्रिभाषा सूत्र लादत होतो। तो जी.आर. रद्द झाल्याचा आनंद प्रत्येक मराठी माणसाला आहे। नक्कीच काय सांगाल, दोन्ही नेते एकत्र येत आहेत, एका नव्या पर्वाची नांदी आहे असं वाटतं?
नव्या पर्वाची नांदी आहेच. आम्हाला प्रत्येक कार्यकर्त्याला तसंच शिवसैनिक आणि मनसैनिकांना हा खूप आनंदाचा क्षण आहे की ज्याच्यामध्ये दोन्ही बंधू, दोन्ही ठाकरे ब्रँड हा एकत्र येतोय आणि त्या ब्रँड खाली आम्हाला अजून जोमाने काम करण्याची संधी उपलब्ध होईल अशी तर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण बघायला गेलं तर ही खेकडा युती आहे जी आहे ती या दोघांना एकत्र येऊ नये म्हणून काल घाबरले आणि त्यांच्या या 3 पायांनी त्यांनी हा मोर्चा रद्द करून ते मराठी माणसाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतात. पण ही जी मराठी माणसाची ताकद आहे, मराठी माणसाचा बाणबिंदू म्हणजे ठाकरे आहेत. तर ते ठाकरेंना एवढ्या लवकर खेचणं किंवा संपवणं हे त्यांना शक्य होणार नाहीये, ही निश्चितपणे आता सध्या तरी दिसतंय. अगदी थोडे दिवस राहिलेत विराट सभेसाठी, मेळाव्यासाठी. किती मनसैनिक जाणार आहेत? तयारी झाली आहे पूर्ण? मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील, पूर्णपणे ताकदीने आम्ही या याच्यात एकत्रपणे काम करू. शिवसैनिकांना आम्हाला तर याचा भरपूर मोठा हुरूप आलाय आणि आता आपण बघितलं असेल तर मनसैनिक सुद्धा त्याच हुरूपेने तयार आहेत. गाड्या वगैरे भरल्यात काय? तयार आहेत का? फक्त नावं आदेश समोर आहेत, याद्या फक्त वगैरे काढल्यात? आदेश यायची बाकी आहे. आम्ही पुढची तयारी आमची सगळी तयार आहे. नक्कीच आपण बघतोय की मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, प्रत्येकामध्येच प्रचंड आनंदाचं वातावरण आहे. पहिल्यांदा ठाकरे बंधू ऑफिशियली एकत्र येत आहेत. त्यामुळे हा जो काही पहिलाच मेळावा होतो, या मेळाव्यासाठी पुण्यातून सुद्धा पूर्ण ताकदीनिशी हे कार्यकर्ते आता तयार झालेले आहेत. जेवढी संख्या सांगितली जाईल त्यापेक्षा जास्त संख्या तिथे घेऊन कार्यकर्ते हे सगळे जाणार आहेत. त्यामुळे आता ही 5 तारखेला जी काही सभा होणार आहे, या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.